किती सुंदर परिसर आहे हा सगळा बघू शकता मित्रांनो। अतिशय टॉप क्वालिटीच्या या सगळ्या म्हशी त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि गोठ्याचं नियोजन जर बघितलं तुम्ही एकदम टॉप आहे। अतिशय सुंदर गोठा आहे मित्रांनो। हे खानापूरहून शेतकरी आलेले आहेत। यांनी माझ्याकडे आता 2 म्हशी खरेदी केलेल्या आहेत। 31 भावात 2 म्हशी खरेदी केलेल्या आहेत। माझ्याकडे आता सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बेळगाव एवढ्या 6-7 जिल्ह्यातून म्हशी खरेदी, लातूर, सोलापूर इथंपर्यंत माझे आत्तापर्यंत म्हशी गेलेल्या आहेत आणि फुल गॅरंटीवर आपण म्हशी देतो। 2 टाईम 4 टाईम दूध बघून शेतकऱ्यांनी इथून म्हशी घेऊन जाव्या। इथं राहण्याची, जेवण्याची, राहण्याची सगळी सोय माझ्यामार्फत केली जाते। दुर्दैवानं म्हैस जर तुमच्या इथून माझ्या डेअरी फार्मवरून शेतकऱ्यानं म्हैस नेली, नाही दूध दिलं, काही तक्रार झाली तर म्हैस बदलून देण्याची 100% गॅरंटी माझी राहील। म्हैसीचं आता लाईव्ह मिल्किंग झालेलं आहे। ह्या शेतकऱ्यांना मी हे दूध मोजून दावत आहे। आणि शेतकऱ्यांना कसं फसवतात हे बी मी यात दावत आहे। तीन 4 5 6 7 हां ऊपर नीचे करो। हे आता 7 लिटर दूध मोजलेलं आहे आणि प्रत्येक डेअरी फार्मवर असं दूध मोजून फसवलं जातं। ॲक्च्युली दूध काय आहे ते आता थंड दूध करून मी मोजून दावत आहे दुसऱ्यांदा। दूध खालीवर होतं सांग आणि और एक बार आणि त्यांना सांगल्यापेक्षा दूध अर्धा लिटर जास्त निघालं असं सांगा। सांगतो 1 थंड झाले का मामा? 2 3 4 5 6 तर हे असं शेतकऱ्यांना दूध काढून फसवलं जातं। फेसासकट मोजून दावलं जातं। आमच्याकडे ती पद्धत नाही। दूध थंड करून 3-4 वेळा खालीवर करून दूध मोजून दावलं जातं। तुम्हाला या गोठ्याचा सगळा परिसर दाखवतो। या गोठ्याचा परिसर कशा प्रकारचा आहे, जवळपास 130 म्हशी बसतील इतक्या क्षमतेचा हा सगळ्यात मोठा गोठा त्यांनी त्यांच्या या गावी या ठिकाणी बांधलेला आहे। टॉप क्वालिटीची हरियाणाची खरेदी केली आहे। ही एक म्हैस, त्यानंतर ही एक म्हैस खरेदी केली आहे। ओके नमस्कार मित्रांनो, आम्ही एक शेतकरी वर्गातून आलेलो आहे। तरी आम्ही एक टॉप क्वालिटीची हरियाणा मुरा म्हैस घेतली आहे। तरी हा स्वतः आम्ही ग्राहक म्हणून दूध पिळून घेत आहे। तरी चांगली क्वालिटी आणि दुधाची पण चांगली क्वालिटी आहे। धन्यवाद। माझं नाव प्रशांत कुंडलिक जाधव। मी पळशी इथून आलो आहे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। शिवनेरी डेअरी फार्मला आम्ही व्हिजिट दिली। त्यानंतर त्यांच्या म्हशी खरेदी केल्या आम्ही। पण आम्ही अगोदर एकदा येऊन गेलेलो आहे, दुसऱ्यांदा येऊन म्हशी खरेदी केल्या। त्या 12 लिटर प्रमाणे दूध देतात आणि त्यांची चांगली सेवा आहे। चांगली सेवा त्यांच्याकडून भेटते, त्याबद्दल धन्यवाद। मुर्रा जातीच्या म्हशी आहेत, बघू शकता मित्रांनो या म्हशी कशा प्रकारच्या आहेत। एकंदरीत या गोठ्यातील म्हशींची क्वालिटी बघा तुम्ही कशी आहे। नमस्कार, नाद मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी आत्ता सध्याला कोल्हापूर या ठिकाणी आहे। जवळपास 130 म्हशी बसतील इतक्या मोठ्या क्षमतेच्या गोठ्याला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे। संघर्षातून पुढे जात एक अतिशय व्यवस्थितरित्या गोठ्याचं नियोजन ज्यांनी केलं आहे आणि आत्ता सध्याला
टॉप क्वालिटीच्या मुर्रा जातीच्या म्हशी ज्यांनी आपल्या गोठ्यामध्ये ठेवल्यात त्या गोठ्याचे मालक पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. तर प्रथमतः नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. नाद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर प्रथमतः तुमचा परिचय द्या. माझं नाव नारायण मारुती पाटील, मुक्काम पोस्ट भादोले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आता तुमच्या गोठ्यामध्ये जवळपास किती म्हशी बसतील इतका क्षमतेचा गोठा आणि किती म्हशी आहेत? 130 जनावरांचा माझा आता सध्याचा गोठा आहे. आता माझ्याकडे 60 म्हशी उपलब्ध आहेत. अच्छा, कुठल्या जातीच्या म्हशी आहेत? पूर्ण मुर्रा जातीच्या. मुर्रा जातच का निवडली तुम्ही? दुधाची क्षमता ती जास्त आहे इतर म्हशीपेक्षा. पूर्ण अभ्यास करून ही मुर्रा जात निवडलेली आहे. अच्छा, मुर्रा जातीच्या टॉप लाईनच्या म्हशी तुम्ही हे कुठनं आणता? हरियाणा जिंदमधून. जिंदमधून. तिथून म्हशी आणत असताना कुठल्या प्रकारची काळजी घेता तुम्ही? आम्ही म्हैस सेकंड थर्ड लॅक्टेशनची, फर्स्ट सेकंड थर्ड, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताची म्हैस निवडतो. आणि आम्ही दुधाची बोली इथली घेतो. त्या व्यापाऱ्याकडनं, ज्या व्यापाऱ्याकडनं आम्ही म्हैशी घेतो त्यांनी इथं आम्हाला दूध काढून दिलं पाहिजे. ही आमची एक महत्त्वाची खबरदारी आमची ही राहते. नाहीतर फसवणूक होते 100%. जर आपण तिथं दूध बघून 18-20 लिटर आपल्याला दूध दावलं जातं, ते इथं येऊन परत ते दूध निघत नाही. अच्छा, आता जवळपास बघितलं तर इथं तुमच्या गोट्यात किती लिटर दुधाचं संकलन आहे? माझ्या गोट्यात आत्ता दररोजचं 250 लिटर एक टाईमचं, दोन्ही टाईमचं मिळून 500 लिटर संकलन आहे. कितव्या साली तुम्ही या दूध व्यवसायाला सुरुवात केली? बरोबर 2000 साली. 2000 साली ज्यावेळेस तुम्ही दूध व्यवसाय सुरू केला त्या अगोदर तुम्ही शेती करत होता, पण दूध व्यवसायाकडे वळावा असं तुम्हाला का वाटलं? नाही, हा व्यवसाय हा वडिलोपार्जितच आहे आमचा. त्यावेळेला आमच्याकडे फक्त 2-3-4 जनावर होती. तिथून मग वाढवत आम्ही 150 पर्यंत होती. आता मध्ये मी जमीन 2 एकर खरेदी केली, त्याच्यानंतर थोडी कमी केली ती. आता परत 60 आहेत माझ्याकडे. 60. अच्छा, आता ह्या 60 जनावरांमध्ये तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये संगोपन किती करताय आणि विक्रीसाठी किती ठेवलेले आहेत? नाही, गोट्यामध्ये संगोपन 30 जनावरांचं आहे आणि 50 जनावर माझ्याकडे कायम उपलब्ध विक्रीसाठी असतात. आज माझ्याकडे विक्रीसाठी जवळजवळ 35 आहेत. 35 आणि 30, 65 जनावर टोटल आहेत. आणि आता ज्या ह्या म्हशी आहेत ते किती लिटर दूध देतील इतक्या क्षमतेच्या आहेत? 12-14 लिटरची क्षमतेच्या म्हशी आहेत. पहिला रोज जर असतील तर ते 10 लिटर क्षमतेचे आहेत. किती रुपये किमतीपर्यंतच्या म्हशी आहेत सगळ्या? 1,20,000 पासून 1,45,000 पर्यंत. 1,20,000 पासून 1,45,000 पर्यंत. आता सामान्य शेतकऱ्यांना 1,20,000 आणि 1,45,000 ही किंमत खूप वाटते, पण तुम्हाला म्हैस घेतल्याच्या नंतर 1,20,000 किंवा 1,45,000 रुपये मोजावे लागतात. तर ते कुठल्या दृष्टिकोनातून त्या म्हशीची क्वालिटी आहे की तुम्हाला 1,45,000 मोजावं लागतात आणि 1,20,000 तुम्हाला मोजून द्यावे लागतात? क्वालिटीचं तर हरियाणामध्ये सर रेटच ते आहेत. ऑल ओव्हर इंडियामध्ये एकच ठिकाण असं आहे की तिथं मुर्रा जात पैदास होते आणि तिथनं ऑल ओव्हर इंडियामध्ये पाठवली जाते म्हैस. ती इंटरनॅशनल मार्केट आहे म्हणलं असं तरी काय अडचण नाही. अच्छा, आणि मी यासाठी म्हणतोय की एखादा सामान्य शेतकरी आणि त्याला तुमच्याकडून म्हैस घ्यायची आहे. ही म्हैस तुम्ही आज सांगितली की 10 लिटर 12 लिटर वरती आहे, पण ती कायम त्याच्या जाऊन गोठ्यामध्ये 10 लिटर 12 लिटर दूध देईलच असा तुम्ही काय विश्वास त्या शेतकऱ्यांना दिलाय? नाही, आता मी सिंधुदुर्गला परवा 6 म्हशी दिल त्या सिंधुदुर्गला. ती म्हस बी मी जाऊ शकतोय. त्यांच्या गोट्यांमध्ये 5 म्हशी सेट झाल्या, एक म्हस सेट झाली नाही. त्यांना मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतोय. मी त्यांना इथून म्हस दुसरी पाठवली आणि त्यांनी ती मला परत पाठवून दिली. ती आज माझ्यात व्यवस्थित तिचं दूध देत्या. त्यांच्या गोट्यामध्ये तिचं पिल्लू रेडी आहे कासाला. ती म्हैसच गोट्यात त्यांच्या, ती एकच म्हैस त्यांच्यात घेत नव्हती. हिथं आल्यावर आता काही तक्रार नाही. आम्ही म्हैस बदलून देखील देऊ शकतोय, एवढी गॅरंटी आमची आहे. एक शेतकरी आता तुमच्याकडे म्हैस घेण्यासाठी आला तर त्याचं नियोजन कशा प्रकारचं आहे? मग खरेदी विक्रीचं त्यांनी म्हैस चॉईस करायची. चॉईस करून व्यवहार केला जातोय. व्यवहार केल्यानंतर त्यांनी 2 टाईम दूध बघू द्या, 3 टाईम 4 टाईम राहायची सोय आहे, जेवणाची सोय आहे, सगळी सोय आहे. आत्ता खरं तर तुमच्या इथं 500 लिटर दुधाचं संकलन आहे. ते 500 लिटर दूध तुम्ही कुठं देताय? श्रीनिवासा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, कुपवाड MIDC, त्यांना आमचं दूध जाते. काय रुपये भावानं जातं? आमचं दूध ॲव्हरेज 60 रुपयाच्या भावात जाते.
खाद्य व्यवस्थापन कसं केले तुम्ही सर्व? खाद्य व्यवस्थापन एका म्हशीला एका टायमाला 2 किलो सरकी आणि 1 किलो हरभरा काढणं असं 3 किलो खाद्य दिलं जाते. सरकी आणि हरभरा कळणं इतकंच आहे, बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही. अच्छा. आणि याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आरोग्य व्यवस्थापन कशा प्रकारचं करताय? आरोग्य व्यवस्थापनासाठी डॉक्टर अजित पाटील म्हणून आहेत आमच्याकडे इथून आंबपवाडी. ते काय प्रॉब्लेम आला तर ते मॅन्युअली आता इथं आमचे भैया लोकच बघतात, पप्पू भैया म्हणून आहेत ते बघतात. आणि जर काय त्यांच्या डोक्याबाहेरचा विषय असला तर ते येतात आमच्याकडे, नाहीतर काय यायची आवश्यकता बी लागत नाही. शेणाचं नियोजन तुम्ही कसं केलं एकंदरीत? शेणाचं नियोजन इथून ट्रॉलीमध्ये दररोजचे दररोज भरलं जातं, सकाळ संध्याकाळ शेण. आणि शेण आमच्या शेतात डेपो केलेला आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या शेतीला शेण वापरता? शेतीला बी वापरतो, दिवाळीनंतर विक्री बी करतो. विक्री काय भावानी करताय? 3000 रुपयाला एक डंपिंग. एक डंपिंग म्हणजे किती असतं त्याच्यामध्ये? एक ब्राचची ट्रॉली. अच्छा. साधारण आता एक समजा रेडी आहे, त्या रेडीची लाईफ सायकल कशा प्रकारची असते? ते किती दिवसाला गाभण जाते आणि तिचा पुढचा प्रवास कशा प्रकारचा असतो? 3 वर्ष लागतात. लहान जर रेडी मोठी करायची म्हणलं तर, आणि तिचं जर व्यवस्थित तुम्ही संगोपन केलं तर 3 वर्षामध्ये ती गाभ जाते. 3 वर्षाच्या नंतर. 3 वर्ष. आणि किती महिने दूध देते पुढं? दूध व्याल्यानंतर येऊन गाभ जाते 1.5 ते 2 महिन्यात. आणि तिथून पुढं 7 महिने तर कंटिन्यू दूध देते. अच्छा. म्हणजे भाकड काळ किती महिन्याचा टोटल? 2 ते 3 महिने. 2 ते 3 महिने. हे मुर्रा जातीचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. म्हणून आम्ही मुर्रा म्हैस संगोपन करतो. आता गाय आणि म्हशीमध्ये जर तफावत बघितली तर गाय पाळावी की म्हैस पाळावी? म्हैस पाळावी. मी तर म्हणजे आता युवा पिढी गायकडे वळत्या, परंतु मी तर सांगेन म्हैस पाळणं सोपं आहे. त्याचं कारण? गाईला मस्टर्डीज झाला तर कमीत कमी 5000 रुपयाच्यात औषध लागत नाहीत. आणि मस्टर्डीज हा गाईला होतोच. दुधाला भाव फिक्स नाही. म्हशीचा दुधाचे भाव कधीही कमी होत नाहीत. 1 रुपया वाढेल परंतु 1 रुपया कमी होत नाही. तुमच्या लक्षात येते का बाबा? त्यामुळं म्हैस संगोपन चांगलं. चारा व्यवस्थापन कशा प्रकारे केलंय? चाऱ्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आता येत आहेत की आमच्याकडे चारा उपलब्ध नाही म्हणून आम्ही दूध व्यवसाय करत नाहीत असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. याच्याकडे तुम्ही कसं बघताय? साहेब, मला शेती 7 एकर आहे. 7 एकर शेती असताना मी 1 दिवसाची वैरण देखील या जनावरांना स्वतः शेतीतली आणत नाही. पूर्ण चारा जो लागतो तो उदगाव जयसिंगपूर तिथून मला विकत ऊस येतो. काय रुपये भावाने येतं? 3100 रुपये टन या भावानं. अच्छा. आणि तो परवडतो? परवडतो 100%. किती टन तुम्हाला चारा लागतोय? दररोजचा 1.5 टन. 1.5 टन म्हणजे किती रुपयाचा चारा लागतो? 4650 रुपये. 4650 रुपयाचा चारा लागतो. तरी तुम्हाला दूध व्यवसाय परवडतो. असं म्हणतात की लोक दूध व्यवसाय परवडत नाही. का म्हणतात तसं? ते कसं, लोकांचं म्हणणं काय झालंय, एक जनावर बाळगायचं, त्याची वैरण आणायला 1 दिवस लावला, त्या गड्याची मजुरी धरायची आणि मग त्यात एक म्हस बाळगून 10 लिटर दूध देणार. 10 लिटरमध्ये त्या माणसाचा 300 रुपये पगार काढणार आणि 200 रुपये वैरण. 100% परवडणार नाही. हा व्यवसाय करायचा तर क्वांटिटीमध्ये करायला पाहिजे. तुमच्या लक्षात आलं का? हा व्यवसाय करायचा तर क्वांटिटीमध्ये केला पाहिजे. एक म्हशीला तुम्ही 1 गडी, आता आमची 15 जनावरांना सांभाळण्यासाठी 1 माणूस आहे. 1 जनावरांसाठी त्यांनी 1 लेबरचा जर पगार धरला तर 100% हा व्यवसाय परवडतच नाही ना. किती कामगार जवळपास इथं काम करतात? इथं 4 कामगार काम करतात. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? माझी 2 मुलं आणि 2 बिहारची बाई. मुलं आत्ता काय शिक्षणाला आहेत का? एक आता 12वी पासून ह्याला डी फार्मसीला ॲडमिशन केले आणि दुसरा आहे तो आता 12वी सायन्सला आहे. आता इतकं वय कमी असताना आणि शिक्षण क्षेत्रात असताना त्यांना पण तुम्ही व्यवसायात आणला, त्याचं कारण काय? व्यवसायाशिवाय भविष्यात नोकरीला, व्यवसायाशिवाय पर्याय नाही. नोकरीत मजा नाही. 10 आणि 20,000 रुपये पगार घेऊन काही मजा नाही. ते आमची दोन्ही मुलं, मी जरी नसलो तरी सगळे हँडल करू शकतात आणि ते तुम्ही सकाळी बघितलेलं आहे. ठीक. मित्रांनो, हे होते पाटील साहेब. म्हशींचं संगोपनाच्या बरोबरच पंचक्रोशीतल्या शेतकऱ्याला व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मुर्रा जातीच्या जातिवंत म्हशी या चांगल्या दरामध्ये उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा दूध व्यवसाय एकंदरीत सुरळीत चालावा म्हणून हरियाणावरनं चांगल्या जातीच्या म्हशी त्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांच्या शिवनेरी डेअरी फार्मवरती आणतात आणि योग्य बाजारभावामध्ये त्या म्हशी तुम्हाला उपलब्ध करून देतात. जर तुम्हालाही त्या म्हशी घ्यायच्या असतील तर नक्की एकदा पाटील साहेबाच्या या शिवनेरी डेअरी फार्मला व्हिजिट करा मित्रांनो. पाटील